अरविंद सावंत पत्रकारांशी संवाद साधतायत, थेट जाऊयात. सेटलमेंट करू शकता. मुळात असं आहे की 4 मार्चला भारतीय कामगार सेना आणि हवाई कामगार सेनाच्या सोबत माननीय श्रम आयुक्तांची चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये 4,000 रुपये सगळ्यांना सरसकट वाढ देण्याचं मान्य केलं. उर्वरित आम्ही त्यांना म्हटलं, जर तुम्ही 1 एप्रिल 2025 पासून लागू करत नसाल, 24 पासून, तर निदान 21,000 रुपये अशा कर्मचाऱ्यांना द्यावा, अशी एक ऍडिशनल मागणी होती. तेवढ्यापुरतं ते मर्यादित शिल्लक होतं. ते न करता गपचूपपणे येतात. काय भारतीय मला कळत नाही, जनता पक्षाची युनियन आहे, सर्वसामान्य गरिबांच्या तोंडातला घास काढून घेणारा करार केला त्यांनी. गरिबांच्या घरात तोंडातला घास काढणारा म्हणजे 2,000 तो करार दाखव कॉपी, म्हणजे नको दे, आम्ही बोलतो. म्हणजे जिथे आम्ही सरसकट 4,000 रुपये वाढ केलेली 2700 लोकांना, तर त्यांनी ते पान काढ 2,026, 2,300, 2,500 अशी वाढ केली. आणि म्हणून या संदर्भात त्याचं पावित्र्य सँक्टिटी आपण मला म्हणतो, त्याचं जे 4 मार्चला झालं त्याची पावित्र्य राखा. जी युनियन मे मध्ये जन्माला आली, अरे ते मे मध्ये आलेल्या जन्माला आलेल्या युनियनना मेजॉरिटी युनियन का सगळ्यांनी सोडलं का आमची युनियन? म्हणून ही जी लबाडी आहे ती मी आयुक्तांच्या नजरेस आणलेली आहे. म्हटलं ज्यांना मान्यता नाही, जी मेजॉरिटी नाही, त्याच्याबरोबर कसा करार करतात? कारण यांना पैसे कमी करून पाहिजे होते, लबाडी केली त्यांनी आणि स्वतःच कबूल केलेली रक्कम परत बदलतात. हे कितपत योग्य आहे आपण पाहिलं पाहिजे. आणि म्हणून आज आम्ही पुन्हा बैठक घेतली. एक शेवटची संधी देणार. 2 बैठकांना मॅनेजमेंट आलेली नाहीये आणि ती जर आली नाही तर या संदर्भात आता पुन्हा काहीतरी 3 जुलै 2025 ची तारीख दिली. तारखा ते देत राहतील. आम्ही आता वाट पाहणार नाही. शिवसेना स्टाईलने भारतीय कामगार सेना इंडिगोच्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असं आपण जाहीर करू शकतो. आम्ही म्हटलं चाय म्हणजे 4,000 रुपये तुम्ही देण्याचं मान्य केलं होतं ना, महिना वाढ. तुम्ही अॅग्री केलेली गोष्ट आहे, तर ही त्यांनी केलेली वाढ बघा, म्हणजे दिसत नाही बघा. काय लिहिलं? अनस्किल्ड 2,000 रुपये, सेमी स्किल्ड 2,2300 रुपये आणि हायली स्किल्ड 2,500 रुपये. आम्ही सरसकट 4,000 रुपयाचा अर्थ सरसकट 4,000 थांबणार नव्हतं. तो त्याचा बेस झाला, पाया झाला, पगारवाढीचा पाया. आणि मग सेमी स्किल्ड आणि स्किल्डला आणखी वाढवून द्या. पण आता जो प्रलंबित करार, तर स्थानिक पातळीवर मनसे आणि उभाटाची बैठक संपन्न झाली. यावेळी उभाटा मनसे शिष्टमंडळाची एकत्रित बैठक संपन्न झालेली आहे. तर कर्मचाऱ्यांसंदर्भात भाजप कामगार युनियनकडून खोटारडेपणा होत असल्याचा आरोप केला गेलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.